राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता नेमका कधी मिळणार याकडेच आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। हप्ता कधी मिळणार असा देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे। आता नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे 2000 रुपये म्हणजेच की एकत्र 4000 रुपये अशी रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून आता जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। मात्र आता नेमका नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे याच संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे। ती सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून कोणतेही महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट, लक्षपूर्वक ऐकत चला। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारीच बातमी म्हणावी लागेल, कारण की आता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून एकत्र 4000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। यामध्ये आता नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये असे एकत्र आता 4000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जमा झाला आहे। पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता देखील या ठिकाणी जमा झाला असून आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता नेमका कधी मिळणार याकडेच शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आता सविस्तर काही अपडेट पाहणार आहोत, फक्त लक्षपूर्वक ऐकत चला। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक मदतीची योजना आहे। या योजनेमधून शेतकऱ्यांना थेट बँक खात्यावरती पैसे मिळतात। आता 7व्या वेळेसही शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार आहेत, म्हणजेच की आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे 6 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून आता 7वा हप्ता देखील म्हणजेच की 7व्या हप्त्याचे 2000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून आता जमा केले जाणार आहेत। हे पैसे शेतकऱ्यांना त्यांच्या घरच्या आणि शेतामध्ये लागणाऱ्या गरजांसाठी उपयोगी येणार आहेत। सरकारने हा निर्णय आता शेतकऱ्यांच्या भल्यासाठी घेतलेला आहे, म्हणजेच की आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी आता जमा केले जाणार आहेत आणि त्याच प्रकारे पीएम किसान योजनेचे देखील म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता जमा केले जाणार आहेत। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, या योजनेचा लाभ खूप मोठ्या संख्येने शेतकरी कुटुंबांना आता मिळत आहे। जवळपास राज्यातील 93 लाखाहून अधिक शेतकरी यामध्ये सहभागी आहेत, म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता राज्यातील साधारणतः 93 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे, म्हणजेच की राज्यातील 93 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता एकूणच 4000 रुपयांची रक्कम ही आता वर्ग करण्यामध्ये येणार आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजना ही केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेसोबत जोडलेली आहे। पीएम किसान योजनेमधून शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये मिळतात आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना 6000 रुपये म्हणजेच की वर्षाचे 12000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील बियाणे, खते, औषधे किंवा कर्ज फेडण्यासाठी या पैशांची मदत होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे। नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे वर्षाला 6000 रुपये असे एकूण 12000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जात आहेत आणि त्याच प्रकारे आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता म्हणजेच की एकत्र 4000 रुपये आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत आहे। नमो शेतकरी योजना हे त्याचं एक चांगलंच उदाहरण आहे।
सरकारचं असंही म्हणणं आहे की ही योजना अजून चांगली करायची आहे आणि तंत्रज्ञानाचा अधिक वापर करून शेतकऱ्यांना जास्त मदत करायची आहे असे देखील आता राज्य सरकारने या ठिकाणी म्हटलेले आहे। ही योजना फक्त पैसे देण्यासाठी नाही तर शेतकऱ्यांचं जीवन सुधारण्यासाठी आहे। शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो, ते नवे तंत्रज्ञान वापरायला सुरुवात करतात, त्यामुळे त्यांचं आर्थिक आणि सामाजिक आयुष्य या ठिकाणी सुधारत असल्यास देखील प्रतिपादन या ठिकाणी राज्य सरकारने केले आहे। सरकारने ही योजना आता पूर्ण डिजिटल केली आहे, त्यामुळे आता फसवणूक होण्यास देखील शक्यता नाही, योग्य व्यक्तीलाच आता पैसे मिळतात। ही योजना इतर योजनांसाठी एक चांगलं उदाहरण ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यापासून आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्यापासून कोणतेही पात्र शेतकरी या ठिकाणी वंचित राहत नाहीत। सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा केले जात आहेत आणि त्याच प्रकारे आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा देखील 20वा हप्ता याच महिन्यामध्ये म्हणजेच की जुलै महिन्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। म्हणजेच की याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकूण 4,000 रुपये, नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे 2,000 रुपये म्हणजेच की एकत्रितरित्या 4,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून याच महिन्यामध्ये म्हणजेच की जुलै महिन्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। आलेल्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकूण 4,000 रुपये जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा करण्याची गरज नाही। मात्र जर ई-KYC केलेली नसेल तर तात्काळ ई-KYC करून घ्या, कारण की ई-KYC केली तरच तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे तुम्हाला एकूण 4,000 रुपयांच्या लाभासाठी ई-KYC करणे गरजेचे आहे। साधारणतः जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमच्या बँक खात्यावरती एकूण 4,000 रुपयांची रक्कम ही जमा होणार आहे। त्याचबरोबर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अजून एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे, ती म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पीएम किसान योजना वर्षाला 15,000 रुपये मिळणार अशा पद्धतीची एक बातमी समोर येत आहे। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या मानधनामध्ये आता 3,000 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे। नमो शेतकरी योजनेचे वर्षाला 9,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे वर्षाला 6,000 रुपये अशा पद्धतीने वर्षाला 15,000 रुपये देण्याची देखील या ठिकाणी शक्यता पाहायला मिळत आहे। मात्र या संदर्भामध्ये अजून कोणतीही घोषणा झाली नाही, फक्त या ठिकाणी 15,000 रुपये मिळतील अशी दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या तरी आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती याच महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आता जमा होणार आहे। म्हणजेच की याच महिन्यामध्ये जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकूण 4,000 रुपयांची रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगला असा दिलासा मिळणार आहे। सोबतच शेतकऱ्यांना या ठिकाणी KYC करण्याचे देखील आव्हान केले जात आहे, कारण की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना KYC करणे गरजेचे आहे। जर तुम्ही KYC केली असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। जर KYC नसेल केली तर तात्काळ KYC करून घ्या। फक्त 5 मिनिटांमध्ये तुम्ही KYC ची प्रक्रिया पूर्ण करू शकता। घर बसल्या देखील ऑनलाईन पद्धतीने मोबाईलद्वारे ई-KYC करू शकता किंवा आधार सेंटर किंवा ई-सेवा केंद्रावरती देखील जाऊन तुम्ही फक्त 5 मिनिटांमध्ये ई-KYC ची प्रक्रिया पूर्ण करू शकता। ई-KYC केले तरच तुम्ही लाभासाठी पात्र असाल। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळवण्यासाठी ई-KYC करणे अनिवार्य आपल्याला पाहायला मिळत आहे। ई-KYC करून घ्या, म्हणजेच की आता तुम्हाला कसलीच प्रतीक्षा करण्याची गरज नाही। जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी हप्त्याचे पैसे म्हणजेच एकूण 4,000 रुपये या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। तर अशा प्रकारची होती आजची अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।